कापूस आंदोलनामधील गोळीबारात 1986 साली वीरमरण पत्करलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव येथे मंगळवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता आदरांजली वाहण्यात आली। तत्कालीन शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कापसाला भाव वाढ मिळावी म्हणून आंदोलन झाले। पोलिसाच्या गोळीबारात 3 शेतकऱ्यांना वीरमरण आले। गोळीबारात सुरवडे येथील ज्ञानदेव टोंपे, डिग्रस येथील परसराम कराळे, निवृत्ती कराळे या 3 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता। आंदोलनात सहभागी 55 शेतकऱ्यांना कारावासाची शिक्षा झाली होती। 100 पेक्षा अधिक शेतकरी गोळी लागल्याने जखमी झाले होते। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी सहभागी झाले होते। या आंदोलनानंतर शेतीमालाला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती, परंतु आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली। तेव्हा आजही शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासाठी दर मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे। सुरेगावचे 1986 मधील हे आंदोलन अंगावर शहारे आणणारे आहे। या आंदोलनात गोळीबार केल्याने वीरमरण पत्करलेल्या 3 शेतकऱ्यांना आजही शेतकरी विसरू शकत नाहीत। या वीरमरण आलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव येथे मंगळवारी आदरांजली वाहण्यात आली। यावेळी आमदार संतोष बांगर, उत्तमराव वाबळे, ॲडव्होकेट प्रदीप पोले, सरपंच माधव पोले, उपनगराध्यक्ष माजी दिलीप राठोड, गुलाब पाटील, सर्जेराव दिंडे, बाळासाहेब पोले, खंडोबाराव नाईक, अप्पाराव सोळंके, कानबाराव तात्या पोले, गजानन पारडे, बाबूराव नाईक, शुभम पोले, गणेश कराळे, देवदास दिंडे, कानबाराव पोले, चंपतराव पोले, शंकर यादव, प्रभाकर पोले, बाळू महाराज, सखाराम पोले, मसाराव पोले, राधाकिशन मस्के, नागेश पोले, गुलाबराव पाटील, विजय मस्के, भागोराव पोले, लखन शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती।